विजनसह इश्यू बेस कामावर लक्ष केंद्रित, इर्शाद जहागीरदार यांचा मानस 9 सप्टेंबरला करणार समाजवादी पार्टीत प्रवेश। गणेशोत्सव व ईद मिलाद वेळी नागरिकांना सुविधा द्या, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची महानगरपालिकेत निदर्शने। राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या हस्ते धुळ्यातील नगरपट्टी येथे मनसेच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन। आणि निवडणूक काळात उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाईची वंचित बहुजन आघाडीची मागणी। धुळे शहरात सिंबॉलिक व्हिजन आणि इश्यू बेस काम झालेलंच नाही, त्यामुळे धुळे शहर बकाल झालंय। धुळ्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही, म्हणून व्हिजनसह इश्यू बेस कामाच्या माध्यमातून इतिहासात नोंद होईल अशी कामगिरी करायची असल्याचा मानस धुळे विधानसभा मतदारसंघाचे समाजवादी पक्षाच्या माध्यमातून इंडिया आघाडीचे उमेदवार इर्शाद जहागीरदार यांनी व्यक्त केला आहे। धुळे शहरातील साक्री रोडवरील महिंदळे शिवारातील हॉटेल कृष्णाई येथे इर्शाद जहागीरदार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली। पत्रकार परिषदेत इर्शाद जहागीरदार म्हणाले की धुळ्याचा विकास झाला नाही असं मी म्हणणार नाही, जो विकास झाला तो दर्जाहीन झाला। डांबराचे रस्ते अवघ्या महिनाभरात उखडून गेले, कॉन्क्रीटच्या रस्त्यांनीही 2-3 महिन्यातच दम तोडला। 2014 ते 2024 या काळातील 500 कामांची यादी माझ्याकडे आहे। या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे, त्यावर 70% काम झालं आहे। अशा कामांचं IIT मुंबईच्या माध्यमातून ऑडिट करून घेणार, त्यातून दोषींवर कारवाई नक्कीच होईल। पुढील 5 वर्षात 5000 लोकांना रोजगार देण्याचा संकल्पही जहागीरदार यांनी केला आहे। 2 समुदायांमधील तणावामुळे उद्योजक धुळ्यात यायला धजावत नाहीत, आपली गुंतवणूक बुडेल अशी त्यांना भीती वाटते, त्यामुळे एकोपा निर्माण करण्यावर आपला भर राहील। राजकारण हा व्यवसाय नसून जनतेच्या जीवनात बदल करण्याचे एक माध्यम आहे, याची जाण आहे। धुळ्यात व्हिजन आणि इश्यूवर काम झालंच पाहिजे, ते मी करणार। गेल्या 16 वर्षांपासून मी धुळ्यात वास्तव्याला असताना देखील मी बाहेरचा असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो, तो बिनबुडाचा आहे। विचारधारेशी सेटलमेंट करणारा मी नसल्याचं जहागीरदार म्हणाले। 9 सप्टेंबरला समाजवादी पक्षात माझा प्रवेश होणार असून 19 ऑक्टोबरला समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची धुळ्यात सभा होईल। अखिलेश यादव यांनी इंडिया आघाडीच्या माध्यमातून माझी उमेदवारी जाहीर केली आहे, त्यामुळे नजीकच्या काळात खासदार शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेईल असंही ते म्हणाले। तर त्यामुळे माझी नागरिकांना विनंती की तुम्ही चांगले लोकांना निवडून द्या। माझं शिक्षण सगळं विदेशात झालंय, MSc ॲग्री माझी न्यूझीलंडला झाली, माझं मास्टर्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन लंडनला झालं, हार्वर्ड युनिव्हर्सिटीत माझं शिक्षण झालं। एवढं शिक्षण करून मी चांगल्या ठिकाणी कुठं पण नोकरी केली असती। मी लोकांची सेवा करायचं जर हे ठरवलंय तर मी चुकीचा निर्णय घेतलाय का? आणि मी माझ्या व्यवसाय बिझनेस मध्ये समाधानी आहे। राजकारण हा माझा व्यवसाय नाही। राजकारण मी फक्त एका गोष्टीसाठी की लोकांच्या जीवनात पॉझिटिव्ह बदल, एक सकारात्मक बदल आणण्यासाठी, आणि ते 20% लोकांच्या जीवनात आणण्यासाठी तुम्हाला राजकारणात यायलाच लागतं। 80% कामं मी माझ्या सामाजिक कामांनी लोकांचा प्रश्न सोडू शकतो, पण जे 20% लोक राहून जातात त्यांच्यासाठी, त्यांच्या जीवनात बदल आणण्यासाठी तुम्हाला सकारात्मक बदल करण्यासाठी राजकारणात यावं लागतं। आणि राजकारणात आल्यावर लोकांच्या जीवनात शहरासाठी सिंबॉलिक काम करायला पाहिजे। रोड, गटर, नाली हे बनवून सिंबॉलिक काम नाही, शहरासाठी सिंबॉलिक काम म्हणजे एक विजनवर काम व्हायला पाहिजे, एक इश्यूवर काम व्हायला पाहिजे। ते कोणतंही काम होताना मला इथं दिसलेलं नाही। 16 वर्ष मी लोकांची सेवा करतो धुळ्यातले, इथले अनेक पत्रकार बंधू माझे 2008 पासूनचे साथीदार आहे, आणि त्यांनी बघितले माझं काम करायची पद्धत। जे काम होणार आहे ते मी हो सांगतो, जे काम नाही होणार आहे ते मी नाही सांगतो। या सगळ्या गोष्टी आहेत। या सगळ्या गोष्टी करत असताना काही गोष्टींमध्ये असं पण मी बघितलं की चांगलं काम करत असताना अनेक लोक आडवे येतात। तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक लावायला लागतं, आणि चांगल्या माणसाला विरोधक हे असणे भाग आहे, त्याचं पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ सायकल। माझ्यावर नेहमी 2 आरोप करायचा लोक प्रयत्न करतात की ते बाहेरचे। मी बाहेरचा असलो तरी 16 वर्ष मी धुळ्याची सेवा करतो ना। भारतात कायदा आहे की 8 वर्ष जे भारतात राहिले त्याला भारताची सिटीजनशिप देतात, तर धुळ्यात काय नवीन कायदा करतात? 16 काय 32 वर्ष सेवा करतो। हा,
म्हणजे मी धुळ्याची सेवा करायचं ठरवलंय का मी चूक केली का? आणि 16 वर्ष मी सतत सेवा करत आलोय, अनेक लोकांना माहिती आहे. तर हे माझ्यावर एक आरोप नेहमी करणार, विरोधकांपाशी 2च आरोप आहे, त्याच्या पलीकडे आरोपच नाही. एक म्हणणार बाहेरचं, एक म्हणणार येतं. मी जे जनतेला ठरण ते जनता करीन. मी काम करत आलोय, काम करत राहणार. मी काही म्हणा, मला काही घेणं देणं नाही. माझं काम बोलताय. दुसरी गोष्ट, काही लोक अफवा उठवतात की यांना दादांनी तिथं पाठवलं, हे पाठवलं. काही सिनियर पत्रकारांना मी सगळं दाखवलंय, त्यामुळे काय मला त्याच्यावर स्पष्टीकरण, दादांनी पाठवलं असतं तर आज मी एवढा मोठा निर्णय त्यांना भेटायच्या आधी घेतला, नंतर त्यांना भेटलो. मला विचारलं गेलं हे निर्णय तुम्ही घेता ते खरंय का? आणि काही लोक मला ओट कटवा असं प्रोजेक्ट करायचं. तर ओट कटवा कोण असतो माहिती का? याच्यातलं एक मेसेज की तो एक विशिष्ट भागाचं ओढ घेतोय, तो ओट कटवा असतो. विशिष्ट भाग नाही तर विशिष्ट समाजाचा ओढ घेतोय फक्त. पण आज सगळे इथं बसलेले पत्रकार बंधूंना माहिती की माझं दोन्ही समाजात काम आहे आणि मला एवढी गॅरंटी की मला दोन्ही समाजातून मतदान होणार आहे. तर मी जर दोन्ही समाजातून मतदान घेतोय तर मी ओट कटवा कसं काय? ओट कटवा तोच आहे की तो एक समाजाचं किंवा एक एरियाचं मतदान घेतोय, तो ओट कटवा आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. गणेशोत्सव व ईद ए मिलाद या हिंदू मुस्लिम सणांच्या निमित्तानं नागरिकांना विविध सुविधा देण्याची मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं दिनांक 4 सप्टेंबर रोजी धुळे महानगरपालिका आवारात निदर्शने करण्यात आली. या संदर्भात रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की दिनांक 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. तसेच 16 सप्टेंबर रोजी ईद ए मिलादचा सण आहे. हे दोघेही सण हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने साजरे करतात. हजारो लाखोंच्या संख्येनं नागरिक या उत्सवांमध्ये सहभागी होत असतात. परंतु सण उत्सव जवळ असताना देखील शहरातील सर्व रस्ते खराब आहेत. ठिकठिकाणी खड्डे पडलेत. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना पायी चालणं देखील अवघड झालंय. ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचली आहेत. शहरात सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलंय. विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचलेत. घंटागाडी वेळेवर येत नाही. शहरात सर्वत्र घाणच घाण दिसून येते. शहरातील बहुतांश भागांमध्ये पथदिवे बंद आहेत. रात्रीच्या वेळेस फिरताना सर्वत्र काळोख दिसतो. महिला रात्री बाहेर पडू शकत नाही. त्याचप्रमाणे भर पावसाळ्यात 8 ते 10 दिवसांनंतर पिण्याचं पाणी येतं. शहरात मोकाट जनावरे, मोकाट कुत्र्यांचा सुसाट वावर वाढला आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये हे अतिशय चुकीचं आहे. धुळे महानगरपालिकेची जबाबदारी आहे की वेळेवर नागरिकांना सुखसुविधा द्यायला पाहिजे. परंतु धुळे महानगरपालिका लोकांना सुविधा पुरवू शकत नाही. तरी लवकरात लवकर शहरातील रस्ते दुरुस्त करण्यात यावेत. खड्डे बुजविण्यात यावेत. बंद पडलेले पथदिवे त्वरित सुरू करण्यात यावेत. वेळेवर पाणीपुरवठा करण्यात यावा. शहरातील कचरा उचलून लवकरात लवकर साफसफाई करण्यात यावी. मोकाट जनावरे, मोकाट कुत्रे यांचा बंदोबस्त करण्यात यावा. तसेच मिरवणुकीचा मार्ग स्वच्छ करून खड्डे बुजविण्यात यावेत. अशा प्रकारची मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं महानगरपालिका आवारात निदर्शने करण्यात आली. तसेच प्रशासनाला निवेदनही देण्यात आलं. येणाऱ्या दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते महानगरपालिकेसमोर या समस्या न सुटल्यास धरणे आंदोलन करतील असा इशारा या निवेदनातून देण्यात आला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते रणजितराजे भोसले, जितू पाटील, अमित शेख, मनीष महाजन, बंटी वाघ, सुरेश जवराळ, सजन बागुल, बिकानेरकर, डॉमिनिक मलवारी, इनंदू एलमामे, शकीला बक्ष, डी.टी. पाटील, आविष्कार मोरे, नूर शाह, दीपक देवरे, राजेंद्र चौधरी, प्रशांत बोरसे, युनुस शेख, निखिल मोमाया, सोनू घारू, अण्णा सूर्यवंशी, अशोक गवळे, तरुणा पाटील, राजेंद्र सोलंकी, भूषण पाटील, शामराव उखमरे, रवी पवार, राजेंद्र डोमाळे, राजेंद्र सोनवणे, ईश्वर जाधव, युसुफ शेख, अनिश शेख, मनोहर निकम, अशोक धुळकर, जीवन चव्हाण, मालमिक मराठे, वसीम मंत्री यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 5 सप्टेंबरपासून गणेश उत्सवाला सुरुवात होते आहे. त्याच पद्धतीने 16 सप्टेंबरला ईद ए मिलाद कार्यक्रम आहे. हिंदू आणि मुस्लिम दोघं बांधव अतिशय मोठ्या जल्लोषाने आणि मोठ्या संख्येने धुळे शहरामध्ये गणेश उत्सव आणि ईद मिलादचा कार्यक्रम या ठिकाणी साजरे करत असतात. परंतु आज शहरामध्ये जर पाहिलं तर रस्ते खराब आहेत. ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. कचरा कुंड्या या ठिकाणी ओसांडून वाहत आहेत.
सर्वत्र कचऱ्याची घाण निर्माण झालेली आहे, पथदिवे बंद आहे, या ठिकाणी पाणी पुरवठा सुद्धा वेळेवर होत नाही। अशा परिस्थितीमध्ये धुळे महानगरपालिका लोकांना कुठल्याही पद्धतीची सुखसुविधा देत नाही। या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आज आम्ही आयुक्त यांची या ठिकाणी भेट घेतली आणि मागणी केली की ईद मिलाद आणि गणेश उत्सवाच्या पूर्वी या शहरातले रस्ते दुरुस्त करण्यात यावे, पथदिवे जे बंद आहे ते दुरुस्त करण्यात यावे, कचरा जो शहरामध्ये ठिकठिकाणी पडला आहे तो उचलण्यात यावा आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी आयुक्तांच्या दालनामध्ये धरण्याला बसेल, अशा पद्धतीचा इशारा आम्ही या निमित्तानं दिलेला आहे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या हस्ते धुळे शहरातील नगरपट्टी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्ष कार्यालयाचं दिनांक 3 सप्टेंबर रोजी उद्घाटन करण्यात आलं। अमित ठाकरे यांचं आगमन होताच त्यांची मनसे पदाधिकारी आणि मनसैनिकांनी जोरदार स्वागत करून सत्कार केला। अमित ठाकरे यांचं आगमन होताच त्यांचं मनसे पदाधिकारी आणि मनसैनिकांनी जोरदार स्वागत केलं। विधानसभा निवडणुकीसाठी तसेच नागरिकांच्या समस्या जाणून त्यांची सोडवणूक करण्यासाठी मनसेनं धुळे शहरातील नगरपट्टी येथे संपर्क कार्यालय सुरू केलं आहे। या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला। याप्रसंगी मनसेच्या उत्तर महाराष्ट्र नेत्या प्राची कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष दुष्यंतराजे देशमुख, अनिल शिरसाट यांच्यासह पदाधिकारी, मनसैनिक उपस्थित होते। शहरातील नागरिकांनी आपल्या समस्या या संपर्क कार्यालयात येऊन सांगाव्यात। त्यांची सोडवणूक करण्यासाठी मनसे पदाधिकारी आणि मनसैनिक निश्चितच प्रयत्न करतील। विधानसभा निवडणुकीचा पक्षीय कारभार या कार्यालयाच्या माध्यमातून चालेल, अशी प्रतिक्रिया प्राची कुलकर्णी यांनी व्यक्त केली। आपण त्याचं पोस्टिंग झालेलं आहे आणि त्याचं म्हणजे आज आमच्यासाठी अभिमानाची खूप गोष्ट आहे। त्यासाठी स्वतः माननीय अमित राजसाहेब ठाकरे हे आले होते उद्घाटनासाठी आणि अतिशय जोरात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने उद्घाटन झालं आणि आजपासून धुळेकरांच्या सेवेसाठी आम्ही इथे तत्पर आहोत। कोणीही आम्हाला तुम्ही सांगा की तुमच्या कुठल्या एरियामध्ये काहीही प्रॉब्लेम्स असतील किंवा काहीही असेल तर मनसेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला फोन करावं किंवा ऑफिसमध्ये यावं, आम्ही सदैव तत्पर असू। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। निवडणुकीच्या काळात शासकीय व निमशासकीय कर्मचारी उमेदवारांचा बेकायदेशीर प्रचार व आर्थिक देवाणघेवाण करीत असतात। यामुळे आचारसंहितेचा भंग होत असतो। अशा कर्मचाऱ्यांवर व संस्थाचालक व संस्थेचे पदाधिकारी यांच्यावर कारवाई करून संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी, या मागणीचं वंचित बहुजन आघाडीतर्फे धुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। निवेदनात म्हटलं आहे की गेल्या अनेक निवडणुकींच्या काळात शासकीय व निमशासकीय संस्थेचे पदाधिकारी उमेदवारी करीत असतात। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप इत्यादी पक्षांकडून उमेदवारी केली जाते। निवडणुकीच्या काळात विशेष करून माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी किंवा दूध संघ, मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ, जिल्हा मध्यवर्ती बँक यासारख्या संस्थांमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे आचारसंहितेचं पालन न करता निवडणुकीत भाग घेऊन मतदारसंघातील मतदारांना आर्थिक किंवा इतर प्रलोभने देत असतात। अशा कर्मचाऱ्यांवर शासनाने बडतर्फीची कारवाई करून संस्थेचे पदाधिकारी आणि त्या संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी। प्रत्येक माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शिक्षण संस्थांना आणि इतर संस्थांना शासनातर्फे या संदर्भात लेखी आदेश देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। या संदर्भात 15 दिवसाच्या आत आदेश न काढल्यास वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र आंदोलन केलं जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। निवेदनावर उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ, आबासाहेब खैरनार, जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, माजी नगरसेवक तथा वंचितचे संभाव्य विधानसभा उमेदवार जितेंद्र शिरसाट, जिल्हा संघटक शंकर खरात, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रमणी वाघ, सीताराम वाघ इत्यादींच्या सह्या आहेत। येणाऱ्या काळात महाराष्ट्रात विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुका आणि मागील काही निवडणुकींचा अनुभव घेता वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आमच्या असे लक्षात आले आहे की जे प्रस्थापित पक्षाचे उमेदवार उभे असतात हे बहुतेक निमशासकीय की शासकीय संस्थांचे
पदाधिकारी असतात आणि ते संस्थेच्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून त्या कर्मचारी हे मतदारांना विविध प्रलोभनं देतात, आर्थिक देवाणघेवाण करतात. अशा कर्मचाऱ्यांवर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी बडतर्फीची कारवाई करावी. तसेच जे संस्थेचे पदाधिकारी असतील त्या संस्था देखील बडतर्फीची कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारची आमची मागणी आहे. मागच्या गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत असे निदर्शनास आले की लौकी येथील एक कर्मचारी हा पैसे वाटप करताना आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला सापडला. त्याने अनेक निवेदनं दिली, परंतु कुठल्याही प्रकारची शासनाने दखल घेतली नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि त्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीचे आम्ही पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, तसेच जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात आणि वंचित बहुजन आघाडीचे संभाव्य उमेदवार जितूभाऊ शिरसाट, सीताराम वाघ आणि मी स्वतः चंद्रमणी वाघ, वंचित बहुजन आघाडीचा उपजिल्हाध्यक्ष, सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून असं ठरवलं की हे निवेदन द्यायचं आणि ते निवेदन दिल्यानंतर येत्या 8 दिवसात जर शासनाने आदेश काढले नाही तर ह्या पुढची भूमिका ही संविधानात्मकदृष्ट्या आम्ही आंदोलन करून अतिशय प्रखरपणे आंदोलन होईल, अशा प्रकारचं मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं. परंतु त्यांनी सांगितलं की मी आदेश पारित करतो. अशा प्रकारे बोलणं झालं. हे आजचं निवेदन दिलं गेलेलं आहे असं मी जाहीर करतो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.